वसे दिसे. मायेच्या अधीन झाल्यामुळे आमच्या चामड्याच्या डोळ्याला ते जाताना दिसतंय, येताना दिसतंय, पण तत्वता जे वस्तू असे ते अविनाशाची. देह जातोय, देहाची माती होते, देहाची राख होते. देहाला सांभाळणारा येतही नाही आणि जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. जे ब्रह्म म्हणून आहे, जे देव म्हणून आहे, ते शाश्वत आहे, ते सत्य आहे आणि ते अविनाश आहे, त्याला नाश नाही. ओवीवर अर्थपूजा बांधण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या नडगाव गावातील हे लोणे परिवार आणि लोणे परिवाराचे दादा कैलासवासी हरिभक्त परायण स्वामी मंगल लोणे दादांना सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तरात्री निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अर्थात हे तिघे जण भाऊ, या 3 भावांपैकी काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी आपल्याला बळीराम दादा सोडून गेले. त्याच्यानंतर स्वामी दादा, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. या 3 भावांपैकी आपले या ठिकाणी ज्ञानेश्वर दादा असतील, त्यांची बहीण असेल भागूबाई, त्याचप्रमाणे या दादांची मुलं असतील, विनायक असेल, चेतना असेल, रवीणा असेल, ताईसाहेब असतील, अर्थात दादांच्या धर्मपत्नी. आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांना आधाराची गरज होती ते आपल्या स्वामी दादांचे आई वडील अर्थात मंगल बाबा असतील आणि आमच्या जनाबाई आई साहेब असतील. दादांना अल्पशा आजाराने तुमचा आमचा निरोप घ्यायला लागला. अर्थात वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं देहांत झालं, अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला. खर तर लहानपणापासून हरिभक्त असलेले दादा, माळकरी होते ना लहानपणापासून. लहानपणापासून त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, परमार्थ केला, भक्ती केली. आणि खऱ्या अर्थानं तसं जर त्यांचं पाहायला गेलं तर जायचं वय नव्हतं, नाही का. 40 वर्षे म्हणजे अगदी कमी वय ना. मुलं अजून लहान आहेत, विनायक असेल, चेतना असेल, रवीणा असेल, लहान मुलं आहेत. पण शेवटी ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाचा आहे, जाणं प्रत्येकाला आहे. भगवंताने आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे, बरं का. येतानाही आपण सगळे वेगवेगळे आलेलो आहोत, जाताना सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य दिलेलं आहे. आणि म्हणून 40व्या वर्षी म्हटल्यानंतर अगदी वयाच्या अर्ध्या वर्षामध्येच, आयुष्याच्या अर्ध्या वर्षामध्येच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मुलांना मार्गदर्शनाची गरज होती, मुलांना आधाराची गरज होती, बाईला आधाराची गरज होती, आई वडिलांना आधाराची गरज होती. खऱ्या अर्थाने आता या वेळेला दादांच्या जाण्याने त्या आई वडिलांचा आधार गेला, मुलांचा आधार गेला, बाईचा आधार गेला, या कुटुंबाचा दादा गेला, कुटुंबाचा आधारस्तंभ गेला. आणि खऱ्या अर्थानं एखादा माणूस ज्या वेळेला एखादं कुटुंब सोडून जातोय असा कमी वयामध्ये, त्यावेळेला त्या कुटुंबावर, त्या परिवारावर काय दुःखाचा प्रसंग असतंय ते त्यांनाच माहिती. आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही, किंवा ईश्वर त्यांना ते दुःख सहन करण्यासाठी सामर्थ्य देऊ, पण क्षणाला आठवण येत असते. कधीही ते दुःख विसरू शकत नाही, अशा प्रकारचं दुःख असतं. तसं जर पाहायला गेलं तर आता त्यांची मुलं अतिशय लहान आहेत. जेव्हा जेव्हा
त्यांच्या आयुष्याचा प्रवास, जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थानं करत असताना प्रत्येक वेळेला त्यांना त्या वडिलांची आठवण येणार आहे, बाबाची आठवण येणार आहे. अजून त्यांना जगायचं काय माहित नाही, संसार कशाला म्हणतात ते माहित नाहीये, जग काय आहे ते माहित नाहीये, कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन नाही. आणि अशा वेळेला वडील सोडून जातात. बाईला ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आधाराची गरज असते त्याच वेळेला तो आधार गेलेला असतो, निराधार झालेली असते. आई वडिलांच्या म्हातारपणी वृद्धावस्थेमध्ये ज्या वेळेला काठी म्हणून मुलगा कार्य करत असतो, त्यांना आधार देण्याचं काम करत असतो, त्यावेळेला जर तो मुलगा निघून गेला तर त्या आई वडिलांना काय दुःख होत असेल ते त्यांना माहिती न सांगलेलंच बरं. आता खर तर 3 भावांपैकी ज्या वेळेला 2 भाऊ जातात त्यावेळेला राहिलेल्या एका भावाला काय दुःख झालं असेल, काय दुःखद प्रसंग असेल, असह्य दुःख आहे, ते न सहन होण्यासारखं दुःख आहे. दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. एखाद्या सागरामध्ये वेगवेगळ्या नदींच्या मार्फत, वेगवेगळ्या नदींच्या प्रवाहाच्या बरोबर असे ओंडके वाहून येत असतात. आणि वेगवेगळ्या नद्यांबरोबर आलेले ते ओंडके ज्या वेळेला सागरामध्ये एकत्र येतात त्यावेळेला कित्येक काळ एकत्र ते त्या सागराचा आनंद घेत असतात, त्या पाण्याचा आनंद घेत असतात, त्या लाटांचा आनंद घेत असतात. तो आनंद घेत असताना त्यांना माहिती नाही की एखादी लाट अशी निर्माण होणार, एखादी लाट अशी येणार आहे की ती लाट जर आली तर दोन्ही ओंडके दुभंगणार आहेत, विभागणार आहेत. किती पुन्हा नाही गाठ. आता किती आवाज द्या, कितीही बोलवा, किती रुदन करा, किती दुःख करा, एकदा माणूस गेला की परत दिसत नाही, येत नाही. आम्हाला वाटतं मी सेवा केली असती, आम्ही खूप काही केलं असतं आणि करतोय सुद्धा, नाही का. आपण ते एखाद्याला जर आजार झाला तर त्या आजारातून मुक्त होण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करतो ना, जेवढा पाहिजे तेवढा प्रयत्न करतो आपण. डॉक्टर उपचार करत असतो, डॉक्टरांना सांगतो डॉक्टर काही झालं तरी चालेल, आमचं माणूस आम्हाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे, काहीही करू आम्ही, पण आमचं माणूस आम्हाला पाहिजे. त्यांना उदंड आयुष्य लाभलं पाहिजे, बरं का. त्यांना उदंड आयुष्य लाभलं पाहिजे यासाठी आपण सतत त्या ठिकाणी सांगत असतो. शेवटी काय होतंय, त्यांचेही प्रयत्न ज्या वेळेला संपले जातात तेव्हा ते सुद्धा सांगतात आता वाचवायचंच असेल तर फक्त देव वाचवू शकतो, आता आमच्या हातात काहीच नाही, देवाच्या हातात आहे सगळं काही. आणि म्हणून मग एकदा सगळे प्रयत्न थकले, प्रयत्न संपले की मग कोणाच्याच हातात काही राहिलेलं नसतंय. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. शेवटी मानवाचा पुत्र पराधीन आहे असं. दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात आहे ना. श्रीरामाला सुद्धा दुःख आलं नाही. श्रीराम प्रभू श्री विष्णूंचा अवतार, बरं का. राजा दशरथाचा पुत्र, जनकाचा जावई आहे की ना. शेवटी त्यांना सुद्धा वनवासात जावं लागलं, वनवासाला जावं लागलं. भगवान श्रीकृष्णांचा जन्म सुद्धा कारागृहातच झाला ना. बऱ्याच काही गोष्टी आहेत अशा सांगण्यासारख्या. दुःख कोणाला सोडत नाही, दुःख सर्वांनाच आहे, बरं का. खर तर आपला जन्म म्हणजे दुःखाचं मूळ सांगितलंय. जन्म म्हणजे दुःखाचे मूळ. कारण जेव्हा जन्म झाला ना तेव्हापासूनच आपल्या बरोबर मृत्यू आहे. सगळे साथ सोडतील ना आपले, आहे की ना. सगळे साथ सोडतील. आपले मित्र असतात बघा, ते बोलतात सुद्धा जीवाला जीव देईन मी, मित्रासाठी आपण काहीही करू. तुझ्यावर जर काही प्रसंग आला ना तर सगळ्यात पुढे मी असेल, असं तो मित्र बोलतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या मनासारखं होतंय तोपर्यंत. नाही, एकदा मनाविरुद्ध झालं की ते सुद्धा खूप लांब जातात ना.
मित्र सुद्धा शत्रू होतो, वैरी होतो, नाही का? मनाविरुद्ध झाल्यानंतर तोड नसते मग, आहे की नाही? आपल्या घरचे, आपल्या जवळचे, आपल्या नात्यातले सगळ्यांचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. कोणी नाही सोडवू शकत, त्यावेळेला कोणीही नाही थांबवू शकत. ते हे सगळं बोलण्यापुरतं आहे, सगळं सांगण्यापुरतं आहे. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळ ग्रासावया, काळाची उडी पडेल बजावा, सोडविना तेव्हा माझ्या बाबा. सगळे साथ सोडतील आपला, बरं का? बहिणींनी बहिणींच्या मनाप्रमाणे जर बहिणींना झालं नाही, दिलं नाही ना, तर त्या सुद्धा बोलतात आमच्यासाठी भाऊ आमचे गेले. असे बरेच आपल्याला ऐकायला मिळतात, असे बरेच उदाहरणं पाहायला मिळतात. भावाने भावाला जर साथ दिली नाही, भावाने भावाच्या मनाप्रमाणे जर वागला नाही, तर तेही काही शेजाऱ्यांकडे, मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे पाहतात, माझा भाऊच नाही तो, मी त्याला मानतच नाही. आपला विषय असा आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये जेवढे जवळचे आपल्याला वाटतात ना, कदाचित त्यांच्या मनाविरुद्ध जर झालं तर ते साथ सोडतील, साथ सोडतात. पण मृत्यू एक असा आहे की जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपल्या बरोबर आहे. काय तो कधी आपली साथ सोडले का? कधी मृत्यूने साथ सोडले? कधीच नाही. मृत्यू कधीही साथ सोडत नाही. मग त्याला शत्रू करायचं की मित्र करायचं ते आपल्यावर आहे. त्याच्याकडे शत्रू म्हणून पाहायचं की मित्र म्हणून पाहायचं ते आपल्यावर आहे ना. शत्रू म्हणून जर पाहाल तर तुम्हाला त्याची भीती वाटेल, आणि मित्र म्हणून जर पाहाल तर भीती वाटणार नाही, त्याचं स्मरण राहील. संत म्हणतात, मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. प्रत्येक माणसाला मी जाणार आहे याची आठवण असावी. स्मरण म्हणजे काय? याची आठवण असावी, भीती नको. जाणार आहे ना, भीती कशाला पाहिजे? आयुष्य वेगवेगळं दिलेलं आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एकदा तो अंतरात्मा निघून गेला की मग शेवटी देह उरतोय, देहाची माती होते, क्षण भंगूर नाही भरवसा. देह जाईल जाईल याशी काळवा खाईल. म्हणून मृत्यूची आम्हाला आठवण ठेवायची आहे. एक दिवस जायचंय आम्हाला, एक दिवस जायचं आहे, एवढी जर आठवण ठेवली तर सगळ्या आयुष्यातले वाद मिटून जातील त्याच वेळेला. काय एक दिवस जायचं एवढी जर आठवण ठेवली ना, सगळे वाद मिटून जातील, सगळ्या गोष्टी संपल्या तिथेच. ज्या वेळेला तो नाथ महाराजांना केरळकडे गेला आणि नाथ महाराजांकडे गेल्यानंतर एवढी काही त्यांनी ते गाऱ्हाणी सुरू केली संसाराची, प्रपंचाची, अमुक तमुक, हे ते, काय चिंताग्रस्त, काय टेन्शन, याच्याशी असं झालंय, त्याच्याशी तसं झालंय, या भावाने त्रास दिलाय, त्या शेजाऱ्याने त्रास दिलाय, तो शेतकरी मला खालचा शेतकरी त्रास देतोय. बरं का? माळामध्ये गेलो, तिकडे त्या मालकी हक्काच्या जागेमध्ये तिथे त्या झाडावरून वाद, असं बरंच काय 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 सांगायला लागला. हे सोयरे आमच्या असे, ते सोयरे आमचे तसे, घरातले घर खायला धावतोय, घरातले काही लक्ष देत नाहीत, असं बरंच काय काय सांगायला लागलं. नाथ महाराजांनी सगळं ऐकून घेतलं आणि तेवढ्यात काय सांगितलं माहितीये का? अरे मूर्खा, तू एवढं सगळं काय करतोय बरोबर आहे, तुला माहितीये का 7 दिवसात तुझा मृत्यू आहे, 7 दिवसात तू जाणार आहे. संतांचं वाक्य आहे, सत्पुरुषाचं वाक्य आहे. एवढं सांगितल्या बरोबर मग त्याची ट्यूब पेटली, प्रकाश पडला त्याच्या बुद्धीचा, आणि मग विचार केला, 7 दिवसात जर मी जाणार आहे, माझी तयारी तर काहीच नाहीये. तयारी काय आहे? काय एखाद्या ठिकाणी जर लग्नाला जायचं असेल तर पहिले आपण कसला विचार करतोय? आहेराचा का तयारीचा? काय
परवा एका कार्यक्रमाला गेलो ना, त्यावेळेला 5:15चं लग्न 8:15ला लागलं. किती? 8:15ला. टायमिंग काय होतं बरं पत्रिकेवर? 5:15. 5:13 लागला 8:15. 7:15 माझ्या बाजूचा एक माणूस बोलायला लागला. माणूस म्हणजे आजोबा होते, वृद्ध होते. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द बघा काय आहे. हा जो वेळ होतो ना म्हणे, हा नुसताच नाही, बायांच्या मुला वेळ होतो. माफ करा मला, कोणाचं मन दुखवायचं माझं विचार नाहीये, पण त्या आजोबाच्या मुखातून निघलेला शब्द आहे दादा, बरं का. काय म्हणतात ते पुढे माहितीये का? पुरुषांची तयारी झाल्यानंतर पुरुष 1-1.5 तास गाडीमध्ये जाऊन महिलांची वाट पाहत असतात, तर यांचा मेकअप होत नाही, म्हणून उशीर व्हायला लागलाय आता लग्नाला आणि साखरपुड्यांना. तयारी काय आहे तुमची त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पाऊस तर आलेला आहे, तर पण आमची तयारी काय? अजून जर आमच्या राबण्या राहिल्या असतील, अजून जर आमच्या बांधावर माती टाकायची राहिली असेल, पर्यावर माती टाकायची राहिली असेल, अजून काहींचे बांध पेटवायचे राहिलेत, बांधावरचं गवत पेटवायचं राहिले, अजून काहींचं. त्यांना वाटेल ना अजून 1 महिनाभर नाही परल तर बरं आहे. तयारीच नाहीये ना. ज्याची तयारी आहे ना तो होतो ठीक आहे, चल हो दे सुरू, काय हरकत नाही. समजतंय ना? ज्या विद्यार्थ्याची तयारी आहे ना तो परीक्षेची वाट पाहतोय, पण ज्या विद्यार्थ्याची तयारी नाही ना, परीक्षेच्या दिवसापर्यंत तो टेन्शन मध्ये असतो, विचारग्रस्त असतो. आमची तयारी काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मृत्यू 100% सत्य, जावं तर लागणारच आहे ना प्रत्येकाला. कोणाला सुटणार आहे मृत्यू? चुकणार आहे कोणाला? चुकवायचा प्रयत्न केला तरी चुकणार नाही, चुकवायचा प्रयत्न केला तरी चुकणार नाही. काय राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही. तिथे काही चालत नाही. एखाद्या ठिकाणी जर आमच्याकडे लायसन नसेल, एखाद्या ठिकाणी जर आमच्या गाडीचे पेपर नसतील, किंवा एखाद्या ठिकाणी आमच्याकडून काहीतरी अपराध घडला, तर तिथे 100-500 देऊन आम्हाला सोडतील ना, कदाचित. ते चालेल तिथे. आणि कलियुग आहे, चालतंय म्हणून बोलतो आपण, पण काय तिथे सोडतील, पण इथे चालेल का? मृत्यू आल्यानंतर त्याला सांगितलं, हे दादा, अरे तुला माझ्या वजनाचा एवढं पैसे देतो, काय एक पार्ट त्यांचा निकामी झाला. मंत्री होते, आता नाव नाही घेत, मंत्री होते, पार्ट निकामी झाला. माऊली कोणी देतय का तो पार्ट? म्हणून थोडा वेळ गेला, द्यायला तयार झाला. इकडे त्याची शस्त्रक्रिया केली, त्याचा पार्ट काढून घेतला, पण मंत्री तिथे इथपर्यंत गेला ना, पार्ट जोडता आला नाही. विकत घेतला पार्ट त्याने, देणारा पण तयार झाला, त्याला पैसेही मिळाले देणाऱ्याला. पार्ट काढला सुद्धा, शस्त्रक्रिया झाली, पण ट्रान्सफर करायचा तेवढ्यात मंत्रीच निघून गेला. तो पार्ट जोडायला तुमची जी आतमधली जी पॉवर आहे, शक्ती, ती पाहिजे ना. काय आम्ही पार्ट विकत घेऊ शकतो, आयुष्य नाही. आयुष्य घेऊ शकतो विकत? आम्ही नाही घेऊ शकत आम्ही आयुष्य. म्हणून या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत ना, बरं का, ह्या दवाखान्यात नेला असतं तर त्या झाला असता, त्या डॉक्टरकडे नेला असतं तर असं झालं असतं. अनेक काही गोष्टी असतात या फक्त आमच्या, असं म्हणतात ना, साप गेल्यावर फरफड कुटणे, हे तर्क वितर्क झाले आमचे. असं झालं नसताना तसं झालं असतं, असं जर झालं असताना तसं झालंच नसतं, हे तर्क वितर्क आले, बरं का. एका ठिकाणी माझं एक 6 महिन्यापूर्वी प्रवचन झालं, कदाचित आपण ऐकलं असेल तो विषय, परत एकदा ऐकतो. 6 महिन्यापूर्वी प्रवचन झालं, बरं का. एक काहीतरी 3-3.5 वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला, आणि 3-3.5 वर्षानंतर, लग्न झाल्यानंतर असं कळलं की त्याचा लिव्हर डॅमेज आहे, लिव्हर थोडा खराब झालाय म्हणून, बरं का. आता लिव्हर खराब झालंय म्हटल्यानंतर मग शस्त्रक्रिया वगैरे झाली, थोडीफार ते उपचार चालू झाले, शस्त्रक्रिया झाली. पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना समजलं की नाही, तो लिव्हर काही काम करत नाही. मग कोणीतरी लिव्हर ट्रान्सफर करणारा जर असेल, आता लिव्हर ट्रान्सफर म्हणजे 30% लिव्हर जर आपण एखाद्याला दिला, तर तो काही काळानंतर आपला 30% जो दिलेला असतो तो कव्हर होतो, फक्त 30% देऊ शकतो.
असा तो एक आहे, म्हणजे डॉक्टरांना माहिती असेल, ते आपल्यापेक्षा जास्त वैद्यकीय क्षेत्रातील माणसांना जास्त माहिती असेल. आता 30% लिव्हर द्यायचं, तर मग बापाने विचार केला की ठीक आहे, जर 30% लिव्हर द्यायचं आणि 5-6 महिन्यात जर आपला कव्हर होतोय, तर त्या बापाने त्या मुलाला लिव्हर द्यायचं ठरवलं. बापाची शस्त्रक्रिया झाली. बरं का, मी प्रवचनाला जाताना जवळजवळ अर्धा एक तास तिथे लवकर गेलो होतो, लवकर पोहोचलो होतो. त्या बापाने दाखवलं मला किती मोठी शस्त्रक्रिया करून आणि ते लिव्हर ट्रान्सफर केलं. आता ते बापाने दिलं लिव्हर, पण ती शस्त्रक्रिया फेल गेली. बरं का, शस्त्रक्रिया फेल गेल्यानंतर मग ते काय मॅच झालं नाही, असं काही झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं की आता हे तर काही बसलं नाही, पण पुन्हा जर कोणी देणार असेल तर बघा, तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा कोणी मित्रांपैकी जर देणारा कोणी असेल तर बघा. ऐका, सत्य हकीकत, ही पुराणातली गोष्ट नाहीये, ही गोष्ट पुराणातली, शास्त्रातली नाही, सत्य सत्य परिस्थिती आहे. 3 वर्ष झाली होती, 2.5 ते 3 वर्ष त्याच्या लग्नाला. एक 1.5 वर्षाची मुलगी, त्याला बायको डॉक्टर, त्याच्या पत्नीने त्याला लिव्हर दिलं, पत्नीने लिव्हर दिलं त्याला. तिची एक मोठी शस्त्रक्रिया झाली, लिव्हर 30% काढलं, दिलं, ट्रान्सफर केलं. एक 2 महिने व्यवस्थित राहिला तो. बरं का, तो मुलगा 2 महिने व्यवस्थित राहिला. 2 महिन्यानंतर ते असं झालं की ती शस्त्रक्रिया फेल गेल्यामुळे आतल्यात पस गोळा झाले आणि नखापासून तर केसांपर्यंत त्याचा इन्फेक्शन झालं. आता वाचणार नाही. आता पुढचं ऐका. शेतकरी बाप, काहीही जवळ नव्हतं, 1 ते 1.5 करोड रुपये आतापर्यंत खर्च केले, बर्बाद झाला, उद्ध्वस्त झाला पूर्ण तो बाप. दुसरं, अंगात ताकद होती, शक्ती होती. मुलगा जरी खोटमध्ये पडून राहिला असता तरी सुद्धा पोचण्याचं सामर्थ्य होतं, काम करून त्याला सांभाळण्याचं सामर्थ्य होतं. शस्त्रक्रिया झालेली बघितली तर कमीत कमी 1 वर्षभर तरी तो बाप कुठल्याही प्रकारचं काम करू शकत नाही. यांना सांभाळण्याची ताकद, हिंमत त्या बाईमध्ये होती, त्या ताईमध्ये होती, डॉक्टर होती ती. पण तिची ही मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तीही कुठल्या प्रकारे हालचाल करू शकत नाही. आपला विषय असा आहे, आम्ही जरी कितीही ठरवलं, समोरच्याचं आयुष्य वाढलं पाहिजे, समोरच्याला उदंड आयुष्य लाभलं पाहिजे, आम्ही कितीही जरी काही केलं ना, तरी आयुष्य आमच्या हातात नाही. आयुष्य आमच्या हातात नाही. किती असावं ते आमच्या हातात नाहीये. जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही, मधलं आयुष्य किती असावं आमच्या हातात नाही, पण कसं असावं आमच्या हातात आहे. काय समजतंय? जन्म आपल्या हातात नव्हता ना, मृत्यू आपल्या हातात नाहीये. इथे बसलेल्यांपैकी मला तरी वाटतंय 90% लोकांना जन्मतारीख माहिती असेल खरी, 10% माणसांना खोटी. पण जन्मतारीख माहिती आहे. तुम्हाला तुमची खरी मृत्यूची तारीख माहिती आहे का? आहे? खोटी तरी नाहीच. मृत्यूची तारीख कोणालाच माहित नाही, तुम्हाला काय आणि मला काय, कोणालाही माहित नाही. पण मृत्यू आहे एवढा सत्य आहे ना, मृत्यू आहे एवढं तरी पटतंय ना आम्हाला. एवढंच फक्त आठवणीत ठेवायचंय, एवढंच फक्त स्मरणात ठेवायचं आणि आपल्या जीवनाची वाटचाल करायची. आम्हाला जायचं आहे एवढंच फक्त स्मरण ठेवायचं आहे आणि आमच्या जीवनाची वाटचाल करायची आहे. त्या माणसाला सांगितलं 7 दिवसात जाणार आहे, घरी आला तो, घरातल्यांशी प्रेमाने वागायला लागला, बाईला अजिबात काही बोलत नाही, भावांना काही नाही, बहिणीला काही नाही, कोणाशीच काही नाही. बहिणीचा फोन आला, प्रेमाने बोलायला लागला. अरे कालपर्यंत हा तर फार तेडीची भाषा होती, फार अगदी रागीट भाषा होती, आज एवढा नम्र झाला. ज्या नातेवाईकांना बोलवता, मरण पण तुमच्या घरी पाय देणार नाही, त्यांच्या घरी गेला तो, त्यांच्या घरी बसला, चहा घेऊन आला, जेवण करून आला, त्यांच्याकडे मस्त की गप्पा गोष्टी करून आला. का तर त्याला माहिती आहे 7 दिवसात मला जायचंय, मग यांच्याशी वैर येऊन का जाऊ मी. ज्या शेतावरून, बांधावरून खालच्या शेतावाल्याशी भांडण झालं होतं ना, त्याला सांगितलं दादा चल, तुला कुठे चिरे पुरायचे ते पुरचल, तुला कुठून घ्यायचं ते घ्यायचं, तुझी कुठून येते सांग. त्या माळावर पण तिथे तसं झालेलं, तो पण बोलायला ठीक आहे, झाड तुझं आहे ना, ते तसं राहण्यापेक्षा, नाहीतर बाउंड्रीवरचे तसेच जातात.
आता मी मागे कुठेतरी गेलो होतो, विक्रमगडकडे, तिकडे कार्यक्रम होता बरं का दादा. आणि मला तरी वाटतंय ना, तो वाडा सोडला ना की पालिका काहीतरी गाव आहे त्या जरपोळीकडे जाताना, तिथे एक रस्त्याच्या बाजूला, म्हणजे त्यावेळेला शेवग्यांना शेंगा येतात ना, त्यावेळेला गेलो होतो. तो शेवगा एवढा एवढा भरला होता शेंगांच्यात, तर त्याचा पाला आणि हे फांद्या दिसत होत्या, नुसत्या शेंगा दिसत होत्या, एवढा शेंगांच्यात भरला होता. थांबलो मी 2 मिनिटं तिथे, बाजूला गाडी घेतली आणि त्या बाजूला असलेल्या एका माणसाला विचारलं, काका ह्या शेंगा एवढ्या आहेत, ओजून गेल्यात, आता उफलाची वेळ आली त्यांना वरच्या वर ओजून. का कोणी खोडल्या नाहीत, का कोणी तोडल्या नाहीत, का कोणी विकल्या नाहीत, का कोणी खाल्ल्या नाहीत, कडू आहे का शेकट? तेव्हा त्याने सांगितलं, शेकट कडू नाही, दोन्ही मालक कडू आहेत, बाउंड्रीवर आहे, त्यांनी काढायचं का ह्यांनी काढायचं, म्हणून तो तसाच गेला फुकट. आता याने सांगितलं, दादा ठीक आहे तुझं आहे, तू घे, तुला घेचल हरकत नाही, कारण त्याला माहिती आता 7 दिवसात जाणार, तर कशाला कोणाशी वैर घेऊन जायचं. तयारी केली त्याने, पण 7व्या दिवशी काही गडी गेला नाही. 8व्या दिवशी सकाळी उठला, देवाला नमस्कार केला आणि पहिले नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना नमस्कार केला, म्हणे महाराज तुम्ही सांगितलेलं 7 दिवसात जाणार आहे, पण मग आजचा 8वा दिवस निघाला. आणि मग नाथ महाराजांनी विचारलं, सांग मला, जेव्हापासून तू मला विचारून गेला तेव्हापासून, त्या दिवसापासून या 7 दिवसामध्ये काय काय केलं तेवढं सांग. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केलं. मग नाथ महाराज बोलतात, तुझं पाप कमी झालं, पुण्य वाढलं, म्हणून तू झालेला. हे समजते? आता आता जसा आहे तसा जर राहिलास ना, अजून उदंड आयुष्य तुला लागेल. विषय काय माहितीये का? आपली तयारी. ज्यांच्यावर उत्तर रात्री निमित्त आपण या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे ना, दादांना किती आयुष्य, 40 वर्षी, 40व्या वर्षी दादाने तुमचा आमचा निरोप घेतला बरं का. लहानपणापासून परमार्थ केला, हरिभक्त परायण होते, ते हरिभक्त परायण होते, माळकरी होते. माळेचं महत्व तुम्हाला माहितीये का बरं? शास्त्रामध्ये, पुराणामध्ये संतांनी विशेष महत्व सांगितलेलं आहे, पण आपल्या रोजच्या वर्तणुकीतलं एक तुम्हाला महत्व सांगतो. चला बाळा, ती अगरबत्ती नको ना लावू, आता लावली ना घरात घेऊन ठेवली. माणूस येताना काय आणले बरं माणसाने बरोबर? आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळेला कोणाच्या बरोबर काही होतं का? खुलकुला वगैरे काही रडायला लागल्यानंतर किंवा असं काही होतं? कपडे वगैरे काही? कुठले कपडे घेऊन आलो बरं आपण? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काय घेऊन आलोय आपण बरोबर? आलोय काही? काहीच नाही. खाली हात आलोय, खाली हात आया है, खाली हात जाएगा. काही आम्ही बरोबर आणलेलं नाही. ठीक आहे, बरोबर आहे ना? तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे ना की आपण काही बरोबर आणलेलं नाही, बरोबर आहे? जाताना काय बरं घेऊन जाणार आहेत आपण? मी गरिबांच्या अनेक मैदानावर गेलो, अनेक गरिबांच्या मैदानावर गेलोय अंतिम संस्कारासाठी. अनेकांचे ते कफन असते ते बघितलं. त्या गरिबांच्या कपड्याला खिसा नसतो. तुम्ही श्रीमंतांच्या कपडा बघितलंय का बरं? श्रीमंतांचं कफन बघितलंय? कफन आमदारासाठी असो नाहीतर कार्यकर्त्यासाठी असो, ऐकताय ना? कफन नेत्यासाठी असो, मंत्र्यासाठी असो, नाहीतर त्याचं झेंड फिरवणारा कार्यकर्त्यासाठी असो, दोघांच्याही कफनाला खिसे नसतात. म्हणजे जाताना सुद्धा आपण काही बरोबर घेऊन जात नाही. काय घेऊन जातोय? नाही, काहीच नाही. तुम्ही महिला स्मशानभूमीपर्यंत येत नाहीत बरं का, पण तुम्हाला हे माहित नाही, माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाही. काका बरोबर आहे की नाही? करगोटा पण देत नाहीत माणसाच्या बरोबर, बरोबर आहे ना? पण तुमच्या गळ्यात जर माळ असेल ना दादा, तर कोणाची हिंमत नाही तिला हात लावायची, ती माळच तुमच्या बरोबर जाते. माळेचे महत्व काय? मग नंतर तुळशीचा पाला ठेवत्यात का अजून कसला पाला ठेवत्यात, त्याच्याशी आम्हाला महत्व नाहीये. जर गळ्यात तुळशीची माळ असेल ना, तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान ठेवायची पण गरज नाही. ठेवा, गरज नाहीये. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही?
चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर सगळे सांगतात राम नाम सत्य आहे. आपण भजन करतोय, आपण अभंग गातोय, आपण वेगवेगळ्या प्रकारचे अभंग त्या ठिकाणी गात असतोय. बरं का, मला सांगा, जो चौघांच्या खांद्यावर आहे त्याला काही आहे का फरक? त्याचा काही त्याचा उपयोग काही आहे? त्याला सत्य काय असत्य काय आता कळणार आहे. त्यातलं जे सत्य तत्व होतं, जे ब्रह्म होतं, जे वस्तू होती ती निघून गेली ना. आता राहिले काय? मड, माती म्हणतात त्याला, माती. आणि मग बोलतात मातीचे तरी हाल करू नका आता. आणि माती म्हणून जड लागते. जिवंत माणूस जेव्हा हलका लागतो, जेवढा हलका लागतो ना तेवढा मेलेला माणूस हलका लागत नाही. माणूस हे मेला की जड लागतो. माती, त्याला सांभाळणारा अंतरात्मा निघून गेला. सांभाळणारा अंतरात्मा निघून गेला. अंतरात्मा असतानाच ज्यांचं देहावरचं प्रेम कमी झालंय, आत्मा गेल्यानंतर देहाचा काय विचार करणार आहे? ते काय झालं त्याचा? आत्मा गेल्यानंतर त्याचा विचार करणार आहे का देहाचं काय झालं? नाही. आत्मा असतानाच आमचं देहावरचं प्रेम कमी झालं. त्यासाठी पहिला विचार केला पाहिजे बरं का, इंद्रिय निग्रह. इंद्रियांना ताब्यात ठेवलं पाहिजे बरं का. प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर आपण पहिले देवाचं दर्शन घेण्याच्या आधी खाली काय असतंय बरं? ते कासव असतंय की नाही? देवाच्या पुढे कासव असतंय ते, बरं का. आणि मग देवाच्या पुढे जर कासव असतंय तर ते काय, कासवाचा मुख्य नियम काय माहितीये का? त्याचं मुख्य कार्य काय माहितीये का? कासवाचं काम काय असतंय माहितीये का? त्याला जेव्हा जेव्हा काही संकट दिसते ना तेव्हा तेव्हा ते सगळा अंग आतमध्ये घेते बरं का. आम्हाला सुद्धा इंद्रियांवर त्याप्रमाणे नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. त्याला इंद्रिय निग्रह म्हणतात. विषयाधीन न होता विषयारूढ होता आलं पाहिजे. काय समजतंय? विषयाधीन न होता, विषयाच्या अधीन न होता विषयारूढ होता आलं पाहिजे. उंदीर माहिती आहे ना आपल्याला? आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याला आरती करतो का आपण? आला बाबा, बरं झाला हा उंदीर. तर आपल्याला माहितीये त्याने एकदा आमच्या घरात प्रवेश केला, आला ना, काहीतरी आमचा नुकसानच करून जाणार होतो. काहीतरी नुकसान म्हणजे श्रीमंताच्या नोटा खातो तो. खरंय की खोटं आहे? ज्यांच्या घरात नोटा नाही ना त्यांचे कपडे खातो तो. शेतकऱ्याचं धान्य खातो तो. आणि ज्याच्या घरात काहीच खायला नाही ना अशा गरिबांचे फुका मारून मारून पाय खातो तो. सकाळी आंघोळीला गेल्यानंतर गरम पाणी लागले होतो, अरे अर्धा अंगठा गेला कुठे, एवढी कातडी काढतो तो तरी पण त्या माणसाला कळत नाही. बधीर करतो फूक मारून मारून तो. गणपती बाप्पा त्या उंदरावर आरूढ झालेले आहेत, जो उंदीर आमचं पाय खातो. काय फरक कळतंय का? त्यांच्यावर आम्हाला आरूढ होता आलं पाहिजे. हिंस्र प्राणी आहेत, लोकांना फाडून खात आहेत, पण माझी देवी त्याच्यावर आरूढ झालेली आहे. ती महामाया त्याच्यावर आरूढ झालेली आहे. आम्हाला कामावर आरूढ होता आलं पाहिजे, आम्हाला क्रोधावर आरूढ होता आलं पाहिजे, आम्हाला लोभावर आरूढ होता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्या इंद्रियांवर आम्ही नियंत्रण ठेवू ना, इंद्रिय निग्रह बरं का, ज्या वेळेला आम्ही आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवू ना, अजून जिभेवर जर नसेल तर इंद्रियांवर काय ठेवणार आहेत? मला सांगा, सोपं काय? इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं सोपं आहे की जिभेवर? इंद्रियांपेक्षा जिभेवर नियंत्रण ठेवणं सोपं आहे. बरोबर आहे की नाही? आमच्या जिभेवर जर नियंत्रण नसेल तर आम्ही इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो? ठेवू शकतो का? तुम्हाला समजते ना भाषा? पुढे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं सोपं आहे, मनावर कठीण आहे बरं का. कडोलीच्या बाजारामध्ये गेल्याबरोबर जर जिलेबीचा असा मस्त की खमंग सुगंध आला नाकामध्ये, तर लगेच पटकन आपल्या जिभेला काय होतंय? पाणी सुटतंय. बरोबर आहे? लगेच मन काय बोलतंय माहितीये का? चला 1-2 प्लेट खाऊनच जाऊ. बरं का. मनाकडे विषय आला, पण नंतर ज्या वेळेला बोलते नको तेवढा टाइम पण नाही, आणि विशेष म्हणजे रिक्षा पुरतच पैसे आहेत फक्त,
जिलेबी खाली तर पायी जावं लागेल. तिथे गेली नाही, तिथे गेला नाही, इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं का? पैसे नाहीत म्हणून, वेळ नाही म्हणून इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं, पण मनावर. तेच मन घरी आल्यानंतर स्वप्नात प्लेटच्या प्लेट जिलेबी खाते. हे समजतंय? ती त्याची इच्छा पूर्ण करते स्वप्नामध्ये. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलेलं आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे. आणि म्हणून देह जाईल जाईल असे काळबा खाईल. आम्ही जर चामड्याच्या डोळ्याने बघितलं तर आम्ही काहीही घेऊन आलो नाहीत, आणि चामड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर आम्ही काहीही घेऊन जाणार नाहीत. बरं का? पण पुढचं ऐका. चर्मचक्षुने जर बघितलं, ज्ञानचक्षुने जर बघितलं, ज्ञानचक्षुने, बरं का, चर्मचक्षुने नाही, ज्ञानचक्षुने जर बघितलं तर आम्ही येताना घेऊन आलोय प्रारब्ध आणि संचित. काय घेऊन आलोय आपण? मनात्वांचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. आम्ही घेऊन आलोय प्रारब्ध आणि संचित. आम्हाला करायचे त्याला म्हणतात क्रियमान कर्म. करतोय ना आम्ही, त्याला काय म्हणतात? क्रियमान कर्म. आमचं आयुष्य या 3 गोष्टींवर अवलंबून आहे: प्रारब्ध, संचित आणि क्रियमान कर्म. उदाहरणार्थ, एखादा भरपूर परमार्थ करतो, देवदेव करतोय, प्रामाणिकपणे वागतोय, धर्माचरण करतोय, नीतीने जगतोय, पण तरी सुद्धा त्याच्या वाट्याला दुःख येत आहे. त्याला कारण काय? प्रारब्ध त्याचं, संचित त्याची. बरं का? एखादा काय करतोय? अनीतीने वागतोय, अधर्माने वागतोय, नीतीने जगत नाही, नीतीने वागत नाही. याला लुबाड, त्याला लुबाड, याचा पाकिट मार, त्याचा पाकिट मार, त्याच्याशी गोटं बोल, याच्याशी गोटं बोल, टिचबोल पोटासाठी आणि आपल्या मौज मजा मौज करण्यासाठी अधर्माने वागतोय, अनीतीने वागतोय, मजा करतोय. तो मजा करतोय. त्यालाही कारण प्रारब्ध आणि संचिताचा आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत मजा करेल. बरं का? म्हणून आमचा आयुष्य जो आहे ना, तो क्रियमान कर्मावर अवलंबून आहे. आम्ही काय गोळा करतोय? पाप की पुण्य? आम्ही पाप की पुण्य गोळा करतोय. आता बघा, पुण्य कर्म जर केली तर तो पुण्याचा साठा वाढतोय. तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला पाप करण्याची दुर्बुद्धी होणार नाही. जर पुण्य वाढत गेला, तुम्हाला जर ती आवड लागली, इंद्रियांना जर ती आवड लागली, तर कधीही ती तुम्हाला दुर्बुद्धी सुचणार नाही. पण तुम्ही पाप 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 आणि पापच जर करत राहिलात ना, तर पुण्य करण्याची सद्बुद्धी सुद्धा तुम्हाला सहज उत्पन्न होणार नाही. सहज उत्पन्न होणार नाही. आता याच्यावर काय अवलंबून आहे माहितीये का? तुम्ही कसे जगताय, कसे वागताय, याच्यावर पाप पुण्य अवलंबून आहे, आणि त्याच्यावर मग पुढे गती अवलंबून आहे. आता इकडे आम्ही काय बोलतोय? स्वर्गात जागा मिळाली पाहिजे. बरं का? आणि तिकडे स्वर्गीची आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. फरक बघा काय आहे. फरक बघा काय आहे. स्वर्गात काय आहे? स्वर्गात अमृताची कुंड आहेत. स्वर्गात चिंतामणीच्या खाणी आहेत. स्वर्गात कल्पतरूची बणे अपार आहेत. स्वर्गात कामधेनूची खिल्लार आहेत. सगळ्या प्रकारचं सुख स्वर्गात आहे. अप्सरा, मेनका, काय 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 101 सगळं. पण जोपर्यंत तुमच्या गाठीला पुण्य आहे तोपर्यंतच त्याचा उपभोग घेणार. एकदा पुण्य संपलं की परत जैसे थे. आता आपल्या कलियुगातला मृत्यू लोकातला स्वर्ग सांगू का जरा तुम्हाला? पटेल असा. तुमच्या खिशात जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्ही डान्स बारला पैसा उडवीत बसाल, नाच गाणं बघाल, मौज मजा कराल. एकदा पैसे संपले की तुम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. जर यायलाही पैसे उरले नसतील खिशामध्ये तर रात्रभर त्या बारच्या बाहेर झोपलेले माणसं आम्ही डोळ्यामध्ये बघितलेली आहेत. घरी यायला पैसे नाहीत म्हणून. जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत तिथं तुम्ही मौज मजा कराल. खिशातले संपले, खिसा रिकामा झाला की तिथे कुत्र पण तुम्हाला विचारणार नाही. तसं जोपर्यंत पुण्य तुमच्या गाठीला आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गाचे सगळे सुख उपभोग घेणार आहेत. एकदा पुण्य संपलं की परत जैसे थे. म्हणून ही पद या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना,
या सगळ्या मर्यादित आहेत. काय आता मी काय राजकीय क्षेत्रातील पद नाही म्हणत, मी आध्यात्मिक क्षेत्रातीलच म्हणतो. परवा एक भेटला मला, बोलतो महाराज तुम्ही मला ओळखत नाही. म्हटलं बाबा नाही रे ओळखत. आता नाही ओळखत तुम्ही मला? म्हटलं नाही, मला माझ्या काही पटकन लक्षात नाही आलं. तुम्ही ओळखत नाही मला? अरे एवढ्या वेळामध्ये बाबा सांगून झालं असतं. आणि मग तो बोलतोय आपल्या संप्रदायाचा, मी आपल्या तालुक्याचा. इकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेचे माझे चित्त जडो दिसे. तुका म्हणे मज कळले त्यांचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. ब्रह्मादिक पदे काही समजतंय का? देहबुद्धी उपाधी वाढवते, उपाधी देहबुद्धी ते वाढविते. देहावरचं प्रेम जर कमी करायचं असेल ना, मुक्ती ज्याला म्हणतात, मोक्ष ज्याला म्हणतात, मोकळेपणा ज्याला म्हणतात, असं मोकळं जर व्हायचं असेल, मुक्ती जर मिळवायची असेल, या 84 लक्ष योनीच्या रहाडगाड्यातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तर त्यासाठी सर्वप्रथम मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. आधी मन घे हाती, तोची गणराज गणपती. मनाने जर ठरवलं बरं का, आणि त्याच्यामध्ये जर त्याला सत्संग मिळाला, सद्बुद्धी निर्माण झाली, त्या ठिकाणी त्याला जर मार्गदर्शन मिळालं, तर नरका नारायण बन जाय. मनुष्य देव होऊ शकतो, माणूस देव होऊ शकतो जर मनाने ठरवलं तर. पण मनाने जर ठरवलं ना, तर बसल्या जागेवर 84 लक्ष योनीत प्राप्त होऊ शकते. बसल्या जागेवर त्या ठिकाणी नरक, बसल्या जागेवर त्या ठिकाणी अधपतन होऊ शकते, अधोगती प्राप्त होऊ शकते मनाने ठरवलं तर. मनाच्या ताब्यात सगळं काय, मनाच्या हातात सगळं काय. म्हणून तुका म्हणे मन चंचळ, हाती येऊ देना गुरुचे बळ. जिभेवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे, त्यापेक्षा इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे, त्यापेक्षा कठीण आहे मनावर नियंत्रण मिळवणं. ऐका, सारथी जर भगवान श्रीकृष्ण असतील ना, तर घोडा कितीही कसाही असू द्या, त्याची लगाम फक्त भगवान श्रीकृष्णांच्या हातात द्या, त्या पांडुरंग परमात्म्याच्या हातात द्या, त्या देवाच्या हातात द्या. त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम देव करत असतात, परब्रह्म करत असतात. कुठे येतो देव, कसा येते तो, तीच तर ओळख या ठिकाणी करून दिलेली. हे उपजे आणि नाशे, हे मायावशे दिसे. आम्हाला जे येणं जाणं दिसतंय ना, हे सगळं येणं जाणं हे मायावशे दिसे. आमच्यावर पटळं आल्यात ना, कसली मायेची. एखादा निखारा आतमध्ये जिवंत असतो, प्रज्वलित असतो, पण त्याच्यावर जी सफेद राख तयार झालेली असते ना, तो विझलेला आहे की असं वाटतंय आम्हाला, जिवंत असताना मेल्या समान वाटतो. तो तसं माणसाची अवस्था झाली, जीतची प्रेता समान. देहबुद्धीची पडलं वरती आली, अज्ञानाची पडलं वरता आली, मायेची पडलं वरता आली. आणि मग नेमकं काय झालं, जे सत्य आहे ते आमच्या आत आहे. जणू देह ही पंढरी, बोलतोय आम्ही, वागतोय का? आत्मा पांडुरंग याचं स्मरण ठेवतोय आम्ही, ठेवतोय का आम्ही स्मरण? चोरी करणारा पहिले 4ही बाजूने पाहतो, कोणी मला पाहतय का, आणि मग चोरी करतो. ज्या दिवशी त्याला कळेल ना, बाहेर जरी मला पाहायला कोणी नसेल तरी विचार आतमध्ये आला, त्याच वेळेला मला पकडले माझ्या आत्म्याने. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयास होते ठावे, कर्तृत्व याचे स्वभावे सकळ काही. ज्या दिवशी हे स्मरण आम्हाला राहील की देव अजून कुठे नसून त्या देवापर्यंत नेणारा देव माझ्या आतमध्ये आहे, त्याला अंतरात्मा म्हणतात. तो मला पाहतोय, एक वेळ माझे डोळे मिटतील पण त्या देवाचे डोळे मिटणार नाही. हे स्मरण ज्या दिवशी आम्हाला होईल ना, त्या दिवशी चोरून लपून घडणारी कर्म आमची थांबली जातील. हे तेवढं सत्य आहे. कुठे आहे तो?
कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी. तत्वता वस्तू जी असे ती अविनाश, तो अविनाश आहे. झालं काय माहितीये का, एक भिकारी मंदिराच्या बाहेर एक फिक्स जागा होती त्याची, त्या जागेवर बसून भीक मागायचा बिचारा. कधी? लहानपणापासून वृद्ध होईपर्यंत. काही समजतंय का? लहानपणापासून त्याचा बिझनेस तो होता. त्या मंदिराच्या बाजूला एक जागा होती, त्या जागेवर बसायचा, तिथे तो बसून भीक मागायचा, भिक्षा मागायचा. शेवटी काय झाला, वृद्ध झाला, थकला गेला, भिक्षा मागता मागता भीक मागता मागता त्याच ठिकाणी त्याने प्राण सोडलं. आता आजूबाजूच्या सगळ्यांनी ठरवलं, सगळ्यांनी विचार केला का अरे लहानपणापासून त्याने याच जागेवर बसून, जागा पण बदलली नाही हा, बदलाचा विषय लांबच गेला, कोणाला दिली सुद्धा नाही कधी. तो जर नाही येता आलं तर कोणी बसेल त्याच्या जागेवर? अजिबात नाही. तर मग त्यांनी विचार केला की चला ह्याच जागेमध्ये याला इथं पुरू आपण याची समाधी बांधू. बरं का? आता तो मेल्यानंतर त्याला पुरायचा म्हणून खरडा खोदायला घेतला. माऊली फक्त 3 फूट खरडा खोदला, एवढा मोठा धनाचा अंडा सापडला. धनाचा भरलेला अंडा एवढा मोठा सापडला. तेव्हा लोक विचार करायला लागले का आयुष्यभर लहानपणापासून ज्या जागेवर बसून भीक मागली त्याच जागेत धनाचा अंडा होता, पण कधी आयुष्यात सापडला नाही ना तिला. तसं आमचं आहे. ज्या जागेवर बसून आम्ही देवाचा विचार करतोय की नाही, ज्या जागेवर बसून आम्ही देवाची कल्पना करतोय की नाही, ज्या जागेवर बसून आम्ही देवाचे चित्र रंगवतोय की नाही, चित्र रंगवणं समजतंय ना, तो देव कसा असेल, तो देव कधी येईल, तो देव कोणाला मिळतो, तो देव कोणावर प्रसन्न होतो, तो देव कोणावर कृपा करतो. दादा, ज्या जागेवर बसून तुम्ही हे सगळे विचार करताय ना, त्या जागेत नाही, तुमच्याच जागेमध्ये, तुमच्या देहामध्ये देव आहे, फक्त कळायला पाहिजे. तो देव आहे म्हणून आम्ही हे कार्य करतोय. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मळे, मळ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा अंतरात्मा निघून गेला की सगळं काही आमच्या समोर पडलेलं असते, काही कोणी करू शकत नाही. काय कधीतरी जर समजा त्यांनी डोळं उघडलं ना, बघितलं मध्येच बघू तरी माझ्या माहितावर कोण कोण आलंय ते, काय आत्मा जाता देह पडे. तर कधी एखादा गेलेला माणूस बोललाय चला, कधी आपण कोणाचा आधार घेतला नाही, स्वाभिमानाने चाललोय, कधी कोणापुढे झुकलो नाही, वाकलो नाही, चला तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, काही कोणाची गरज नाही, मला 4घांची ना 5 जणांची, माझा मी येतोच, असं जमत असं बसत उठत आलो. ही जाईल तो. जेव्हा आलो ना आम्ही जन्माला, तेव्हा सुद्धा आंघोळ करायला आमच्यात त्राण नव्हतं, दुसऱ्यांनी आंघोळ घातली. करायची कुठं आहे? काय पहिली आंघोळ आमच्या हाताने नाही, शेवटची आंघोळ सुद्धा आमच्या हाताने नाही. ऐकताय ना? येतानाही काही घेऊन आलो नाही, जातानाही काही घेऊन जाणार नाही. आणि खऱ्या अर्थानं त्याची एक ओळख करून देताना म्हटलेलं आहे, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. जावंच लागणार आहे. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. सुरुवात होती आपली, दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्या आयुष्याचं गणितच असं आहे की दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बरं का? संसारातही तेच आहे, प्रपंचातही तेच आहे, आणि परमार्थातही तेच आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्यासाठी टाकीचे घाव सोसले पाहिजेत ना आम्ही. दुर्दैव एवढंच आहे, दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. आम्ही रोज रोज मंदिरात जातो, तरी अजून मंदिरातले बल चोरतो. तुमची गावकीची भांडी होती का बरे पूर्वी? गावकीची भांडी होती. आमच्या गावामध्ये पूर्वी गावकीची भांडी होती. गावकीची भांडी मग ती कोणाकडे असला कार्यक्रम किती न्यायची, मग
हळूहळू बालद्या गायब झाल्यानंतर, टाक्या गायब झाल्यानंतर, चमच गायब झालं, नंतर वाड्या गायब झाल्या, नंतर भांडी सगळी गायब झाली. मला सांगा, आता उशीची भांडी न्यायला काय मडचे लोक आले असतील का? हालचे आले असतील का? फळेगावचे आले असतील का? पण गावकीची भांडी सुद्धा जर गायब होत असतील, हॉटेलवाले विचार करतात, लोक अन्न खातात